शोध या उपक्रमात आपले स्वागत आहे। 21वे शतक हे क्रांतीचे युग आहे। सर्वांगीण विकासासाठी डिजिटल आरोग्य राखणे ही आपली पहिली पायरी आहे। 21व्या शतकात शिक्षणाच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल होत आहे। शिक्षकांनी आपले डिजिटल आरोग्य राखणे हे खूप महत्त्वाचे आहे। आज घराघरात प्रत्येकजण इंटरनेटच्या जाळ्यात अडकला आहे। प्रत्येकाचा वापर वेगळा असेल, पण ऑनलाईन आणि ऑफलाईन जगाचा बॅलन्स फारच कमी लोक करतात। कुठल्या ॲपवर आपण किती वेळ घालवतो, सोशल मीडिया किती वेळ चालवतो, या सर्वांचा आपल्यावर काय परिणाम होतो या सर्व बाबतीची माहिती असणे आणि डिजिटल जगात अगदी जबाबदारीने आणि काळजीपूर्वकने वागणे म्हणजे डिजिटल वेळ। आपण प्रथम आपल्या शाळेचे मुख्य त्यांना विचारतो की त्यांचे डिजिटल आरोग्य कसे। तुम्हाला डिजिटल शोधाविषयी काही प्रश्न विचारणार? तुम्ही सोशल मीडियाचा कसा वापर करता? सोशल मीडियामध्ये मी व्हॉट्सअप जास्त वापरला जातो माझ्याकडून। ते कशासाठी तर मी मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी काम करते शाळेमध्ये। तर ॲज अ मुख्याध्यापक म्हणून ऑफिसकडचे बहुतेक मेसेजेस असतात, ग्रुपवर येणारे वेगवेगळ्या पोर्टलवरती काम करायचं असतं, त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप वापरावा लागतो। व्हॉट्सअपद्वारे शाळेतल्या ज्या काही माहिती आहेत त्या ऑफिसला कळवाव्या लागतात। ऑफिसकडची जी कुठली हवी असणारी माहिती आहे ती आम्हाला सातत्याने, त्यामुळे व्हॉट्सअप जे आहे ते जास्त करून वापरला जातो। तसंच यूट्यूब जास्त वापरते मी, जास्त म्हणजे त्याप्रमाणे कमी का तर शाळेचे वेगवेगळे उपक्रम असतात, त्या उपक्रमामध्ये कशाप्रकारे वैविध्यता नाविन्यपूर्णता कशाप्रकारे आणता येईल यासाठी यूट्यूब वापरला जातो। वेगवेगळ्या उपक्रमांच्या गोष्टी समजून घेण्यासाठी यूट्यूब वापरला जातो। नंतर गुगल किंवा क्रोम हे वापरलं जातं। हे कशासाठी तर शाळेचे जे अकाउंट्स, शाळेच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला शाळेची माहिती क्रोम किंवा गुगलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोर्टलवरती जाऊन आम्हाला शाळेची कामं करावी लागतात, यासाठी गुगल क्रोम याचा उपयोग केला जातो। आणि वैयक्तिक कामासाठी फारसा नसतो। फेसबुक आणि इंस्टाग्राम यावरती सुद्धा शाळेचे अकाउंट्स आहेत। वेगवेगळे शाळेचे उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचावे, पालकांपर्यंत पोहोचावे यासाठी शाळेचे ग्रुप तयार केलेले आहेत। त्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्राम हे थोड्याफार प्रमाणात वापरलं जातं। आणि वैयक्तिक कामासाठी फारसा नाही वापरत, तर शाळेच्याच कामासाठी जास्तीत जास्त हे सोशल मीडिया वापरलं जातं। तुम्ही सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घेता? सोशल मीडिया वापरताना जनरली आमच्या ऑफिसकडनं आम्हाला कळवलं जातं की ह्या लिंकवरती ही माहिती भरा। त्यावेळेला ऑफिसकडनं आलेली लिंक असते ती सिक्युअर आहे हे आम्हाला माहिती असतं, त्यामुळे आम्ही त्या लिंक बिंदास ओपन करून भरू शकतो। पण इतर माध्यमातून कधी कधी बऱ्याच वेळा बँकांचे मेसेज येतात की ही लिंक वापरा, ही लिंकमध्ये माहिती भरून द्या, तर त्या ठिकाणी तशा प्रकारच्या लिंक्स मी ओपन करत नाही शक्यतो। अशा प्रकारे ज्या गोष्टी सिक्युअर वाटतात किंवा सुरक्षित वाटतात त्याच फक्त गोष्टींमध्ये सोशल मीडिया वापरतात। सोशल मीडियाचा कसा वापर? सोशल मीडियाचा वापर शाळेतल्या शैक्षणिक पोस्ट टाकण्यासाठी, शाळेत विविध उपक्रम होतात त्याच्यासाठी, वैयक्तिक असं फारसं काही टाकायचं। सोशल मीडिया वापरताना तुम्ही कोणती काळजी घेता? सोशल मीडिया वापरताना पासवर्ड नियमितपणे बदलत असते। त्याच्यानंतर जेव्हा आपण एखादी पोस्ट टाकतो तर ती पोस्ट समाजाला पूरक अशी पाहिजे, हिंसाचार वाढेल किंवा काय अशा प्रकारच्या पोस्ट नसाव्या, गुणवत्तापूर्ण पोस्ट टाकण्याचा प्रयत्न असतो। वैयक्तिक आयुष्य कोणासमोर एक्सपोज नाही होईल